तालुक्यामध्ये साहेब आपल्याला कल्पना असेल 4,500 ते 5,000 फार्म हाऊससाठी रिसॉर्ट्स आहेत. दर शनिवार रविवारी कर्जतमध्ये उत्सव असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि गणेशोत्सवामध्ये सुद्धा शनिवार रविवार येतोय. आता कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फक्त 4 ट्रॅफिक पोलीस आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तर आम्हाला सर्वांना विनंती आहे की ट्रॅफिक पोलीस एकतर ॲडिशनल द्या किंवा होमगार्ड्स द्या, जेणेकरून उत्सवाच्या दरम्यान गोपाळकाला असेल, गणेशोत्सव असेल, ईद असेल, त्याच्यात येणाऱ्या भाविकांना म्हणा किंवा पर्यटकांना म्हणा त्रास होऊ नये याच्यासाठी ॲडिशनल पोलीस फोर्स किंवा होमगार्डची आपण तरतूद करावी. आणि दुसरा मुद्दा साहेब असा आहे, म्हणजे मांडावा की न मांडावा मला कळत नाही, पण कदाचित सकाळी आज एकदा सोशल मीडियावर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा होणारा त्रास, शाळेत जाणारी मुलं सुद्धा मॅडम बाहेर पडत नाहीयेत. आज सकाळीच आमच्या शेजारी अशी घटना घडली, नगरसेवकांचाच मुलगा तो पण बाहेर पडत नाहीये. आणि मी वर्तमानपत्रात वाचलं की सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, नोएडा, गाझियाबाद इकडे आदेश दिले की आपण निर्विजीकरण करतो किंवा इंजेक्शन देतो, तर तेवढं झालं तरी ते अंगावर धावायचे काही थांबत नाहीयेत. अनेक केस कर्जत खोपोलीमध्ये घडत आहेत. तर या दृष्टीने त्यांना जे शेल्टर्स तयार करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. भले ते ह्या गणेशोत्सवात नसेल, पण पुढच्या निदान गणेशोत्सवासाठी आपण डीपीडीसीच्या माध्यमातून म्हणा किंवा कसंही म्हणा आपण ते फंड अवेलेबल करून खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येकाला हा त्रास होतोय आणि दरवेळेस मग एकदा प्राणी याच्यावर येणार संघटनावाले आणि इकडून म्हणणार की आपण निर्विजीकरण केलंय, पण ते तेवढ्यावर तो प्रश्न सुटत नाहीये. तर कृपया शेल्टर होमसाठी त्यांच्या जरा आपण लक्ष देऊन निदान पुढच्या वर्षी तरी हा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घ्यावी.